नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ढवळून काढणाऱ्या हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात आज एक मोठं वळण आलं आहे। अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणात तुरुंगात असलेला भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा निकटवर्तीय गोल्डी ब्रार यांच्यावर हत्या घडवून आणल्याचा आरोप ठेवत फेडरल आरोपपत्र दाखल केलं आहे। मात्र या आरोपपत्रातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दस्तऐवजात भारत सरकारवर किंवा भारतीय सरकारी अधिकाऱ्यांचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही। आधी संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया। 18 जून 2023 रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथे गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। भारताने निज्जरला यापूर्वीच दहशतवादी घोषित केलं होतं आणि त्याच्यावर खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप केला होता। मात्र कॅनडामध्ये तो खलिस्तान समर्थक कार्यकर्ता म्हणून ओळखला जात होता। यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तत्कालीन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत दावा केला की या हत्येमागे भारतीय सरकारी एजंटचा संभाव्य सहभाग असल्याची विश्वासार्ह माहिती त्यांच्या गुप्तचर यंत्रणांकडे आहे। भारताने हे आरोप तात्काळ फेटाळले आणि त्यांना निराधार आणि राजकीय प्रेरित म्हटलं। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध ताणले गेले, राजदूत परत बोलावले गेले आणि व्हिसा सेवांवरही परिणाम झाला। आता आज झालेल्या घडामोडीकडे वळूया। अमेरिकेतील लॉस एंजेलिस फेडरल कोर्टात उघड करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार लॉरेन्स बिश्नोईने भारतातील तुरुंगातूनच मोबाईल फोनच्या माध्यमातून हत्याकटाचे निर्देश दिले। आरोप आहे की त्याने निज्जरचे फोटो आणि पत्ते सहकाऱ्यांना पुरवले, तर गोल्डी ब्रारने उत्तर अमेरिकेतील नेटवर्कचे समन्वयन केले। या प्रकरणाचा समावेश अमेरिकेने भारतातील संघटित गुन्हेगारी नेटवर्क विरोधात सुरू केलेल्या व्यापक कारवाईत केला आहे। पण इथेच सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो। जर अमेरिकेच्या तपासात भारत सरकारचा उल्लेखच नाही तर कॅनडाने केलेले थेट सरकारी सहभागाचे आरोप आता कितपत मजबूत राहतात? याचं उत्तर अद्याप स्पष्ट नाही, कारण कॅनडाचा तपास आणि अमेरिकेचे आरोपपत्र ही दोन वेगवेगळी कायदेशीर प्रक्रिया आहेत। अमेरिकेने आज जे आरोप दाखल केले आहेत ते गुन्हेगारी टोळी आणि तिच्या सदस्यांविरुद्ध आहेत। याचाच अर्थ भारत सरकार निर्दोष ठरलं असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। त्याचप्रमाणे भारत सरकार दोषी असल्याचंही या आरोपपत्रातून सिद्ध होत नाही। यामुळे आता चर्चेचा केंद्रबिंदू बदलू शकतो। प्रश्न असा आहे की ही हत्या जर एखाद्या संघटित गुन्हेगारी टोळीने केली असेल तर त्या टोळीने हे स्वतःच्या हितासाठी केलं की कोणाच्या सांगण्यावरून? याचं उत्तर पुढील न्यायालयीन प्रक्रियेत आणि तपासातच मिळू शकेल। दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन तपास संस्थांनी ऑपरेशन हार्ड बॉल अंतर्गत भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कवर मोठी कारवाई सुरू केली असून अनेक जणांना अटक करण्यात आली आहे। यामुळे बिश्नोई नेटवर्कवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे। एका बाजूला आजच्या आरोपपत्रात भारत सरकारवर थेट आरोप नसल्यामुळे नवी दिल्लीला काही प्रमाणात राजनैतिक दिलासा मिळू शकतो, पण दुसऱ्या बाजूला जर या खटल्यात पुढे नवीन पुरावे समोर आले तर भारत कॅनडा संबंधांवर त्याचा पुन्हा परिणाम होऊ शकतो। म्हणूनच आता हा खटला केवळ एका हत्येचा राहिलेला नाही, हा आंतरराष्ट्रीय कायदा, परदेशातील संघटित गुन्हेगारी, खलिस्तान चळवळ आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे। मित्रांनो, या प्रकरणात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील पुरावे समोर येणं बाकी आहे। जर तुम्हाला अशाच तथ्य आधारित आणि सखोल विश्लेषणाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।